नागरिकांच्या समस्यांचं निवारण व्हावं यासाठी शासनाकडून लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं। पुणे जिल्ह्यात तिसऱ्या सोमवारी या लोकशाही दिनाचं आयोजन खरं तर केलं गेलं जातं। मात्र आपल्यासोबत काही नागरिक आहे, नक्की काय समस्या आहे? आज लोकशाही दिन आहे, तुम्ही सकाळपासून इथं थांबलात, काय नक्की समस्या आहे? 11 वाजलेत। आज लोकशाही दिनाचं या ठिकाणी आयोजन होतं, परंतु त्याची कुठली जनजागृती नियमानुसार केली जात नाही। दुसरा सकाळी लोकशाही दिन हा 10:30 वाजता घेतला जातो, परंतु अधिकारी ते 11 वाजता कोण 11:30 वाजता वेळेवरती उपस्थित राहत नाही। तसेच जे उपस्थित राहतात ते त्यांचे कर्मचारी राहतात, त्यांनी खातेप्रमुखांनी या ठिकाणी उपस्थित राहणं कायद्यानं बंधनकारक आहे। कुठलाही कायदा पाळला जात नाही। नागरिक आज या ठिकाणी आशेने या ठिकाणी अर्ज करतात। जसं विधानसभेमध्ये लक्षवेधी केला जातो त्याचप्रमाणे इथं नागरिकांना अधिकार आहे, त्यांचा दिन असतो। हा लोकशाही दिन म्हणजे नागरिकांचा दिन आहे आणि त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त आहेत आणि तसा GR पण आहे शासनाचा। परंतु या ठिकाणी असे अर्ज केले जातात, नियमानुसार केले जातात आणि त्यांना अर्ज केल्यानंतर त्या महिन्याच्या आत लोकशाही दिनाच्या आत दुसऱ्या त्यांना लेखी स्वरूपात त्या विभागाने उत्तर देणं बंधनकारक आहे। इथं कुणालाही लेखी स्वरूपात उत्तर दिलं जात नाही, फक्त लोकांना बोलवलं जातं, बसलं जातं, त्यांच्याशी चर्चा केली जाते, परंतु कायदेशीर बाबीमध्ये इथं कुठलंही काम केलं जात नाही। त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नागरिक अर्जदार यांची निराशा होते आणि दिवसभर या ठिकाणी बसावं लागतं। यासाठी शासनाने खऱ्या अर्थानं नागरिकांना न्याय द्यावा अशी मी सर्वांच्या वतीनं खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती करतो। लोकशाही दिन आयोजित केला जातोय, मात्र समस्यांचं निवारण होतंय का? मुळात लोकशाही दिन हा अण्णा हजारेंच्या माध्यमातून ही संकल्पना उदयाला आली, ज्याच्यामध्ये राज्यघटनेप्रमाणे सगळ्यांना समान संधी, सगळ्यांना इक्वल न्यायाची संधी या लोकशाही दिनाच्या माध्यमातून निर्माण झाली। मात्र प्रत्यक्षात हा जो शासन निर्णय आहे त्याला कुठंतरी केराची टोपली दाखवण्याचं काम जे आहे ते प्रशासकीय पातळीवरती आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेलं दिसतं। याच्यामध्ये येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निवारण करण्याची संधी तालुका पातळीवरती तहसीलदार, जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकारी आणि विभागीय पातळीवरती विभागीय आयुक्त आणि मंत्रालयीन पातळीवरती मुख्यमंत्री ह्यांच्या सगळ्यांकडं ही तक्रार मांडण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे। मात्र त्या कायद्याला कुठंतरी केराची टोपली दाखवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। लोकशाही दिन आयोजित केला जातं, मात्र प्रत्येक विभागाचे किंवा इतर विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित असतात का? आणि नसले तर त्यांच्यावर कोणत्या कारवाई केली गेली आहे का? खरं जर पाहिलं तर शासना नियमाप्रमाणे प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखानेच उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे। हे शासनाने अभिप्रेत केलेलं आहे, पण हे तसं होत नाही। खरं जर पाहिलं तर कुठल्याही कार्यालयाचे प्रमुख उपस्थित येत नाहीत, त्यांच्या हाताखालचे कर्मचारी 2 नंबरचे किंवा 3 नंबरचे किंवा क्लार्क पाठवतात आणि फक्त अर्ज काय आलेला एवढं फक्त लिहून घेतात, त्याच्यावरती कुठलीही कार्यवाही होत नाही। फक्त त्या अर्जदाराला फक्त अर्ज आला आणि एवढंच समाधान असतं, आता मला याचं उत्तर मिळेल, पण उत्तर काय कुठे प्रकारची मिळत नाही, मिळालेली नाहीत, आजपर्यंत मिळेली नाहीत। 8-8 महिने लोकांचे अर्ज प्रलंबित आहेत। ते फक्त म्हणतात बा थांबा आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ, काहीतरी घेऊ, पण काहीच होत नाही। ह्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा निषेध केला पाहिजे। नक्की ज्यामध्ये पाहिलं की पुणे जिल्ह्यातील खेड तालुका आहे, या खेड तालुक्याचे नागरिक आहेत ते मात्र या ठिकाणी लोकशाही दिनाचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण अतुल सह मी सुनील देगडे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।